किल्लेगावचे समालोचक आमचे संदीप सर पाटील यांचं आगमन आहे. संदीपची आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमांचे समालोचक मित्र या आपलं हार्दिक स्वागत आणि या मॅचचा मानादम आपण देतोय. चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये यशवंतजी थोरगे यांच्या शुभाशय आपण देऊया. मानव मात्रेला मॅन ऑफ द मॅच, उल्लेखनीय कामगिरी त्याची पाहायला मिळाली. तर पुन्हा आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल असतील. आदी जाधव कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना या ठिकाणी अनुभवतोय. जय हिंद देवरुंग विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट यवई याची लढत आपण पाहतोय. सलामी जोडी विजय केने, त्याच्या सोबतीला पाहू शकाल समीर आलेले आहेत. पहिल्या षटकात आपण जर खेळले पाहिजे तर मनोज घाटाल. सध्या मात्र या ठिकाणी स्पेल इथे मात्र हाताला तो पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पाहायला मिळाली. जबरदस्त बाउन्स अप्रतिम, परंतु फलंदाजाच्या आवाकाच्या बाहेर मात्र ही लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे मात्र आव्हानाच्या रूपाने पाहायला मिळाली. म्हणजे ज्या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज मनोज बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. हाताळू शकतो, त्याच्या काही मर्यादा आहेत. फटका चांगला पाहायला मिळतोय, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू सरळ चाललाय. ओ माय गॉड, एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे ओलांडेल, परंतु पाहू शकाल या ठिकाणी चेंडू कुठेतरी जो विद्युत लाईन आहे त्या तारेला टच झाला आणि अखेर मिड विकेटला मात्र पाहिलं तर अतिशय सुंदर झेल तिथे मात्र सुशांत होते. त्याने फलंदाजाला केला शांत आणि पहिला ओव्हरमध्ये मोठा धक्का लागत असताना टीम जय हिंद देवरुंग संघाला विजयच्या रूपानं. खूप मोठी विकेट्स मनोज घाटालच्या नावावरती मात्र इथे पाहायला मिळाली आणि कुठेतरी लक फॅक्टर सुद्धा पाहिलं तर यवई संघाच्या बाजूने लागला गेला. एक क्षण असं वाटलं होतं की आय थिंक मिड विकेट सीमारेषा मात्र सहजपणे चेंडू मात्र त्या ठिकाणी लँडिंग होईल, परंतु कुठेतरी या विजेची तार मध्ये आली, त्याला चेंडू मात्र स्पर्श झाला आणि सुशांत मात्र कमालीचा झेल तिथे मात्र प्रस्थापित केला. नवीन फलंदाज पवन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. भरपूर वेगवान चेंडू पाहू शकाल. लिडिंग एज चेंडू मात्र पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जाऊन लँडिंग होतो. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आपण चालू सामन्यातील पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर ड्रॉ सुद्धा मात्र या ठिकाणी पाडणार आहोत. प्रत्येक
प्रत्येक दिवशी आपण एक एक ड्रॉ पाडलेले आहेत. कारण पहिला सामना पाहिला तर NK स्पोर्ट खानवत संघाने जिंकला होता आणि त्या संघाच्या अगेन्स्ट कुठला संघ खेळेल हे नक्कीच त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. सावध आणि संत सुरुवात. 1 गडी बाद 3 धाबा. फलकावरती आपण पाहतो दुपारचा सत्र आहे. लंच ब्रेकमध्ये नंतर सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा मात्र टॉप एज चेंडू हवेत आणि जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आता मात्र लँडिंग होत आहेत. कारण वेगवान चेंडूची हाताळणी मनोज घाटालच्या वतीने पाहायला मिळतं आणि या किलपट्टीचा मात्र नक्कीच जे हावभाव आहेत ते मात्र या ठिकाणी मनोजने पूर्णपणे पारखलेले आहेत. त्यालासुद्धा मात्र ही खिलपट्टीचा अंदाज पूर्णपणे आलेला आहे की कुठल्या लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. त्या लेंथवरती आता मात्र ती गोलंदाजी होत आहे आणि हे पाहू शकाल या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत एकही मोठा फटका मात्र आला नाही आहे. आज सेमीफायनल वेगळ्या फायनलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. सायंकाळच्या सत्रामध्ये कारण या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2024. कारण मागच्या वर्षी योगेशजी फुलोरे यांचं निधन झालं आणि निश्चितपणे पूर्णपणे आमने गावावरती ते शोकाकुल आपण पाहिलं असेल आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी त्यासाठी मात्र छोटासा प्रयत्न आमनेकरांचा आपण पाहतोय. योगेश स्पोर्ट आमने ए आणि बी ए संघाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय. चला लगेच चेंडू द्यायचा. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कारण आपण अगोदरच अनाऊन्स केलेला आहे की चेंडू गेला, खराब झाला किंवा फुटला गेला तर नवीन चेंडूवरती तुम्हाला पुढील खेळ सुरू ठेवायचा आहे आणि तो खेळ कंटिन्यू तुम्हाला चालू ठेवायचा आहे. कारण आज मित्रांनो कुठल्याही संघाची हायगाय केली जाणार नाही आहे. नॉनस्टॉप क्रिकेट आज चालू ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण दिवसभर. वेगवान चेंडू, जबरदस्त लेंथ, पंचांकडे लाऊड अपील, कॉट बिहाइंड, बॅटची कडा आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी मिस्टर पवन. रिप्लेमध्ये आपण पाहू शकणार आहोत की कशा रीतीने मात्र ही सफलता मनोजने प्राप्त केली. इन कटर बॅटची कडा खूप मोठी कडा होती आणि एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाने मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणे चूक केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स आपण पाहतो या आई गावदेवी यावेळी संघाच्या माध्यमातून मनोज घाटालच्या वतीनं. परंतु पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर हनुमान केणीची मात्र अनुपस्थिती होती. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहिलं तर हनुमानची मात्र या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे, खास करून जय हिंद देवरून संघासाठी. आणि त्याच्या येण्यानं पाहूया संघ किती धावसंख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी उभा करेल प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट. पूर्ण फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी बाद झाले. प्रथमतः विजय बाद झाला 0वरती, त्यानंतर पवन बाद झाला 1 धावसंख्येवरती आणि आता मात्र नवीन फलंदाज भावेश आलाय 4थ्या क्रमांकावरती. त्याचं स्वागत केलं यॉर्कर चेंडूनं. जबरदस्त मारा, अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यक्ष नजराणा तिथे मात्र पेश करतोय मनोज घाटाल आणि पाहू शकाल पहिल्या षटकाच्या सफल समाप्ती नंतर आपण जर पाहिली तर या ठिकाणी फक्त धावा जोडला. या ठिकाणी 4 गडी बाद केले 2. या अगोदरचा आपण सामना पाहिला असेल मित्रांनो, असं एक क्षण वाटलं होतं की मात्र कुठेतरी संघ प्रिन्स 11 पिशे अर्थात आई गावदेवी विहाणा स्पोर्ट PC बॅकफुटला जाईल. कारण 2 षटकामध्ये फक्त 23 धावा त्याने जोडल्या होत्या, परंतु तदनंतर पुढील 2 षटकांमध्ये 46 धावा त्याने जोडल्या होत्या. त्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. मानवची पियुषने सुद्धा 6 हॅट्रिक पूर्ण केली. विनयच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता, विजयच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाहिलं तर गोलंदाजीसुद्धा मात्र खूप छान झाली आणि फक्त 36 धावसंख्येपर्यंतच पाहिलं तर जानूस परिताडे संघ मजल मारू शकला. तीच कुठेतरी परिस्थिती आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या गडी 2 या आकड्यावरती बाद झाला, दुसरा धक्का 4 या आकड्यावरती पाहायला मिळाला आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ होत असताना संजय आलाय. बॅटची इनर एज, बॅटची आतली कडा लागली आणि मिळेल फक्त 1च धाव. ज्यावेळी आपल्या एखाद्या संघामध्ये एखादा खेळाडू जर असेल आणि त्याच्यावरती पूर्णपणे मदार असेल आणि आपण कधी कधी म्हणतो की हा आधारस्तंभ या संघाचा आहे आणि जेव्हा तो खेळाडू स्वस्तात बाद होतो ना त्यावेळी मात्र त्याची जी अर्मी असते, जे त्याचे संघाचे खेळाडू असतात
त्यांच्यावरती दडपण पाहायला मिळत असतो. परंतु या ठिकाणी पहा कॅच ऑफ द डे. वॉट अ कॅच. खूप मोठा अंतर कापत त्या ठिकाणी रनिंग हँड कॅच तिथे पकडली गेली आणि अखेर आता मात्र या ठिकाणी भावेशला सुद्धा हा मैदान सोडावा लागेल. धक्का क्रमांक 3 लागत असताना जय हिंद टीम देवरुंग संघाला. जिकडे तिकडे चहूकडे आज फक्त आणि फक्त जवई संघासाठी मनोज घाटाल आणि मनोज घाटालच पाहायला मिळतोय. मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा फिल्डिंगचा स्तर असेल, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही सीमेरेषेच्या पलीकडे एक झेल पकडला, ऐवा झेल पकडला तर आंबणेगावचे युवा उद्योजक मिस्टर सत्यम शेठ दलवी यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि हे पारितोषिक जशी स्पर्धा जवळ जाईल तशी या पारितोषिकामध्ये सुद्धा मात्र आपल्याला बडोदरी पाहायला आपल्याला नवीन फलंदाज हनुमान केने आलाय. उंच पुरा असा हा खेळाडू डिसिप्लिन सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. भरपूर वर्षाचा अनुभव. सध्या ते या जॉबमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे तो जास्त क्रिकेटला वेळ देत नाहीत. परंतु जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असते तेव्हा तेव्हा आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना आपण एखाद्या स्पर्धेमध्ये पाहत असतो. पहिला फटका खूप छान गेला. अगदी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणारा मिडल ऑफ द बॅट तिथे मात्र स्ट्रोक पाहिला. पंच केलाय परंतु या ठिकाणी पाहू शकाल 1700 चेंडू खाली पोहोचतायत. पकडला झेल त्या ठिकाणी आणि अखेर समीरला सुद्धा मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. फक्त 3 धाबाचं योगदान दिलं. म्हणजे टॉप ऑर्डर आपण जर पाहिली तर पहिले टॉपचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल जय हिंद देवरुंग संघाची मिडल ऑर्डर या फलंदाजावरती. हा झेल पहा 2 1700 होते अगदी शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला हे फिल्डर तिथे तैनात होते आणि त्यांच्या डोक्यावरून फटका केल्याचा प्रयत्न समीरने केला होता. कारण पहिल्या सामन्यातील हिरो ठरला होता समीर, ज्याने गोल्डन सिक्सर लावला होता. परंतु या ठिकाणी पहा पूर्णपणे निराश कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. फक्त 3च धाबांचं तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. परंतु आता प्रश्न असा पडलाय की देवरुंग संघ किती धावसंख्येचं लक्ष इथे मात्र या ठिकाणी उभारेल. 2 चिठ्ठ्या बनव ना सागर, 2 चिठ्ठ्या बनव सांग ना. नवी फलंदाज वैभव आले 6व्या क्रमांकावरती. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. असं वाटतं की पायांना फेविकल लावलाय की काय कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी पायांची हालचाल झाली नाहीये आणि त्याच अनुषंगाने डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. संजयला सुद्धा मात्र या ठिकाणी 2 सफलता आतापर्यंत मिळाल्या. 5 लिगल चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. फक्त 2च धावा आणि त्यामध्ये पाहू शकाल एक एक्स्ट्रा धाव आपण ॲड करू. पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र आमची उत्कृष्ट कॅमेरामॅन मिस्टर राकेश गायकवाड जेवणानंतर पुन्हा मात्र आपली जागा तिथे मात्र पूर्णपणे प्राप्त करतील. चांगली चेंडूची हाताळणी, बॅटची कडा आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. आतापर्यंत 12 चेंडूंचा आपण खेळ पाहिला आणि 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झाल्यानंतर देवरुंग संघाने फक्त 4च्या धावगतीनं 8 धावा जोडल्या. म्हणजे जी कामगिरी मनोज घाटालने केली तीच कामगिरी इथे मात्र संजयनं केलेली आहे. पहा मनूने सुद्धा बॅटच्या स्वरूपात 3 धावा खर्च केल्या होत्या. एक वाईट चेंडू टाकला, एक विकेट्स प्राप्त केली, एक डॉट चेंडू टाकला आणि तीच त्याची पुनरावृत्ती संजयने केली. त्याने सुद्धा बॅटच्या स्वरूपात 3 धावा खर्च केल्या. फलंदाज बाद केले 2, एक डॉट चेंडू टाकला आणि एक स्क्वेअर चेंडू टाकला. आणि अशा दृश्य आपल्याला कधी कधी पाहायला मिळत असतात. हा योगायोग आहे असंच म्हणावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती, 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हनुमान आतापर्यंत 1 चेंडू फेस केला, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहिले. वैभवनं 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आपण 1 धाव पाहिले. परंतु या ठिकाणी कुठेतरी आता धावांचा वेग वाढवावा लागेल, तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. कारण स्पर्धेमध्ये तुम्हाला जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन आणि पहिला चेंडू पाहिला या ठिकाणी वॅटच्या स्वरूपात हाताळला स्क्वेअरच्या रूपानं. पंचांची कामगिरी खास राहिली या स्पर्धेमध्ये. मग आमची
तिन्ही पंच असतील. आज शानू कुरेशी यांचं सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपण आगमन होताना पाहिलेलं आहे. पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीचे आहे. धावा कशा येतात ते महत्त्वाचं नाही. आता देवरुख संघासाठी इथे धावा येणं फार गरजेचं झालेलं आहे आणि म्हणू शकतो की डुबत्याला कुठेतरी तिणक्याचा सहारा काठीचा आधार असं आपण इथे मात्र म्हणू शकतोय. वालवंटामध्ये ज्याप्रमाणे उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने मात्र धावांसाठी मात्र या ठिकाणी जय हिंद देवरुख संघाचे जे खेळाडू आहेत ते मात्र संघर्ष करत असताना तिसरा स्वेअर चेंडू मिस्टर विनोद पाटील खांडवल संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. लागोपाठचे 3 स्वेअर चेंडू आणि आता मात्र संजय गोलंदाजाला मात्र कानमंत्र देत आहेत. त्याचप्रमाणे विवेक शेठ पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की या आपण व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. पाहूया त्या कानमंत्राचा मात्र इथे कशा रीतीने मात्र वापर करतोय. चांगली लेंथ आता मात्र अगदी बॉडीला तिथे मात्र त्या ठिकाणी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता परंतु पाहू शकाल टायमिंग तिथे मात्र बरोबर जुळलं नाही आहे. वैभवनं 3 चेंडू फेस केले. 2 डॉट चेंडू तो खेळला. 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. स्ट्रगल करतोय. आता मात्र फटका चाबूक आहे. दमदार आहे परंतु लॉंग ऑफकडे शत्रशिका आहेत. असं वाटतंय की जय हिंद देवरुख संघाने प्रत्येक फलंदाजांचा अभ्यास करून मात्र गावदेवी स्फूर्ती यवई संघाचे गोलंदाज या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. परंतु दुर्दैव या मॅचमध्ये असं घडलं की विजय किरीची जी विकेट्स विजयला सुद्धा मात्र विश्वास नाही की एक्झॅक्टली मी अशा पद्धतीने या सामन्यामध्ये बाद होईन. अशा घटना क्वचितच आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु नियम सर्वांसाठी समान असतात एखाद्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त फटका स्टँड अँड डिलिव्हर बाहुबली हनुमान केनेच्या बॅटमधून आलाय. हा पहिला बॉम्ब ब्लास्ट षटकार. काही दिवसांनंतर तुम्हाला याच मैदानावरती आमने प्रीमियर लीग अर्थात APL पाहायला मिळणार आहे आणि त्याचा टायटल सॉन्ग आहे. आपण DJ सागरच्या माध्यमातून इथे ऐकलं परंतु हनुमानची तर हीच तर खरी ओळख आहे. 20 मध्ये तो जबरदस्त फटकेबाजी करत असतो आणि पहा जसा चेंडू मात्र त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला त्याच्यावर 6 धावांची मोहर तिथे मात्र लागली होती आणि षटकारांना मात्र कुठेतरी एक वेगळा कॉन्फिडन्स वाढू शकेल हनुमानचा. इथे मात्र बॅटची आतली कडा आणि चेंडू पाहू शकाल या ठिकाणी लेगलर झोनमध्ये मात्र गेला नाही आहे. हेच पंचांनी तिथे मात्र हेरलं. एस्टनच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य यष्टी रक्षकाचं पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे डबल फिगरमध्ये पाहतोय आपण. 4 गडी बाद 16-18 धावा आणि अजूनही मात्र पाहिलं तर या ठिकाणी या षटकानंतर एका षटकाचा केलेलं बाकी आहे. म्हणजे तुम्ही इथून जरी 40 धावसंख्येपर्यंत जर मजल मारली तर मॅचमध्ये मजा येऊ शकते. परंतु या ठिकाणी पहा रोशनचं कमबॅक डॉट चेंडू तिथे मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये रोशननं पहिल्या सुरुवातीला 3 चेंडू त्याने स्वेअर टाकले वाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत 3 डॉट चेंडू टाकले. 1 सिंगल आले 1 षटकार आला म्हणजे 1 चेंडूचा खेळ येणं अजून या ओव्हरमध्ये बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती. ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल फिरकी देण्याचा प्रयत्न परंतु स्क्वेअर लेगकडे शतशिका आहेत परंतु एक जमेची बाजू अशी आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक असेल हनुमानकडे. ज्या हनुमानच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. थेंबे थेंबे तेले साचे आपण सत्यतेने मात्र ही म्हण ऐकत असतो आणि त्याच अनुषंगाने आता मात्र सिंगल धावेने आता मात्र कुठेतरी धावांना आकार येतोय की जेणेकरून जयंत देवरुख संघाची जी गोलंदाजी आहेत ते मात्र नक्कीच कुठेतरी त्या धावांचं संरक्षण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्यासाठी मात्र इथून या ठिकाणी तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत बजल मारावी लागेल. 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ सुद्धा इथे करणार आहोत तर मी विनंती करेन गावदेवी विहाना स्पोर्ट PC संघाच्या संगणकाला की आपण या संगणक या आपण फक्त आमच्या व्यासपीठाकडे हा सातत्याने प्रिन्स या नावाने हा संघ खेळत असतो परंतु या स्पर्धेसाठी खास मात्र या ठिकाणी आई गावदेवी विहाना स्पोर्टच्या नावाने हा संघ खेळतोय.
चांगली चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. पहिला चेंडू मात्र इथे आपल्याला डॉट पाहायला मिळाला. गोलंदाज आपण जर पाहिला तर प्रतीक आलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी हनुमानला मात्र त्याने बीट केलंय. या स्पर्धेमध्ये षटकाराची संख्या खूपच जास्त पाहायला मिळाली. 150 पेक्षा अधिक आकडा षटकारांचा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. चौकार कमी लागले गेले परंतु षटकारांचा अगदी पाऊस पडला गेला. 171 षटकार पहा. इथे मात्र बॅकफुटला गेले. अगदी सुरेख फटका झेल ड्रॉप त्या ठिकाणी आणि नशिबाच्या धाबा सुद्धा मिळतील परंतु पहा किती मिळतील. पंच मात्र त्या ठिकाणी पाहणी करतायत. चौकार आहे की षटकार परंतु झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळाला त्या ठिकाणी हनुमानला आणि आमचे ऑफिशियल पंच सांगतात की या ठिकाणी पहा एक चित्र कैद झालेले नाहीत. प्लीज पंचांना विनंती करतोय. चार धावा आहेत. यस कारण झेल ड्रॉप झाल्यानंतर अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू लँडिंग झाला आणि बाउन्सने तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. नशिबाचा 4 धावा. फुलटॉस पंचांचा बीमर नो बोलता इशारा. हा टर्निंग पॉईंट होऊ शकेल का या सामन्यामध्ये की इथून या सामन्याला कलाटणी देईल का हनुमंत. केने 2 धावा तिथे पूर्ण केल्या प्लस 1 धाव 3 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला परंतु 1 शॉटचा इशारा. ज्याला म्हणतात पंचांची भूमिका पंचांचं कार्य. फलंदाजाने जरूर 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु 1 शॉट म्हणजे 2च धावा इथे मात्र पाहायला मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 4 गडी बाद 25 धावा आणि पुढील चेंडू असेल फिरिट. अजूनही लिगल 4 चेंडूचा केलेला बाकी आहे म्हणजे इथून सुद्धा संधी आहे. जय हिंद देवरुंग सांगायला की तुम्ही 40 पर्यंत मजल मारू शकता. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र मोमेंट जो आहे तो मात्र शिफ्ट होऊ शकतो या देवरुंग संघाच्या बाजूनं. परंतु या ठिकाणी गोलंदाज सुद्धा तेवढेच चतुर आहेत. स्लोअर 1 चेंडू होता. गती थोडीशी कमी केली. फटका अगोदरच मात्र हनुमाननं त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. त्या अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. डॉट चेंडूची मात्र ती सांगता पाहायला मिळाली आणि अशा रीती मात्र धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 25 या आकड्यावरती. आतापर्यंत 83 चौकार या स्पर्धेमध्ये लागले गेले आणि 171 षटकार इथे मात्र लागले गेले. सर्व अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचत असताना आमचे ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर प्रतीक भोईर. पुन्हा मात्र चेंडू पडल्यानंतर पहा खाली राहतोय. खेळपट्टीमध्ये पाहिलं तर दुविधा पण आहे. असं नाहीये की तुम्ही फक्त फलंदाजच इथे मात्र चांगली कामगिरी करू शकतात. गोलंदाजी सुद्धा तुमची जर तुमच्याकडे चांगला टेम्परामेंट असेल तुमच्याकडे चांगली विविधता असेल तर तुम्ही या खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी करू शकता आणि ते आजच्या दिवसामध्ये आपण गोलंदाजाकडून सुद्धा पाहिलेलं आहे. डॉट चेंडू सलगचा दुसरा येतोय आणि या ठिकाणी हनुमानच्या खेळीवरती आता मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. पुलर लेंथ इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. जर झाला असता तर 1 धाव तिथे मात्र कंप्लीट झाली असती कारण हनुमानला पुढील चेंडूवरती स्ट्राईक हवी होती. आणि हनुमानचा आपण जर खेळ पाहिला मित्रांनो तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आला, 1 चौकार आला, 2 सिंगल आल्या, 1 दुहेरी आली परंतु 6 डॉट सुद्धा तो खेळला आहे. 4 षटकांमध्ये किंवा 24 चेंडूमध्ये जर एखादा फलंदाज एवढा डॉट खेळत असेल तर मात्र त्याचा कुठेतरी नुकसान आपल्या संघाला मात्र होत असतो आणि तेच दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. फक्त 25 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. शेवटचा चेंडू होता या डाबातील. फटका चांगला इनफिल्डला बीट केला. चेंडू चालला वेगानं कव्हर पॉईंटच्या दिशेनं सीमारेषा ओलांडतोय आणि अखेर 29 आकड्यापर्यंत या ठिकाणी जय हिंद देवरुंग संघाने मजल मारली आणि विजयासाठी आई गावदेवी यवई संघाला 4 षटकांमध्ये 30 धाबांचा लक्ष्य समोर ठेवला आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग होईल की नाही की त्या धाबांचं संरक्षण इथे मात्र जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून केला जाईल तोपर्यंत आपण जाऊया. जो ड्रॉ आहे तो ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. ड्रॉमध्ये मित्रांनो लक्षात सुद्धा एका चिठ्ठीवरती नाव असेल पिशे संघाचं आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर टीम. आणि जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो संघ पुढील सामन्यामध्ये वाटचाल करेल. जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ पिशे संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर खांडवळ संघाच्या विरोधात खेळणार कोण तर आपण खांडवळ संघाच्या विनोद पाटीललाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ड्रॉ ओपन करायचा आहे.
चालू सामन्यातील दोन्ही जे आमचे 12 मॅन आहेत या आपण सुद्धा इकडे या, कारण हा जो ड्रॉ आहे तो फेअर आहे. फेअर क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळवायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा ड्रॉ आपण इथे ओपन करतोय. तर पाहूया विनोद पाटील यांना आपण संधी देऊया. एक चिठ्ठी आपल्याला उचलायची आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ पुढे वाटचाल करेल. जी चिठ्ठी खाली राहील, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ खांडवल संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि तो संघ आहे आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी पुढे वाटचाल करेल आणि खांडवल संघाच्या विरोधात संघ खेळणार आहे चालू सामन्यातील विनर टीम. छोटंसं लक्ष आहे. जाऊया आपण मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे. 30 धाबाचं लक्ष असणार आहे. हा लक्षाचा पाठलाग इथे मात्र होईल की नाही आणि आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कारण आज आपल्याला अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे, त्या अनुषंगाने आपण एका षटकाची कपात करणार आहोत. यापुढील सर्व सामने हे 3-3 षटकाचे असणार आहेत. या सर्व संघाच्या विनर संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. थँक्यू. थैंक यू सो मच योगेश पाटिल एंड राहुल भोईर. पहले इनिंग में हमने देखा कुल मिलाकर 4 ओवर में 29 रन बने और 30 रनों का एक छोटा लक्ष्य रखा है. लक्ष्य कोई भी छोटा या बड़ा नहीं रहता है. अब देखना किस तरह की गेंदबाजी करती है. पहले ओवर में 4 रन देकर 2 विकेट मनोज ने लिए थे. संजय ने 4 रन देकर 2 विकेट. 11 रन रोशन ने खर्च किया और 10 रन प्रतीक ने. हनुमान ने एक अच्छी पारी के लिए. दोनों ओपनर्स बीच मैदान पर मनोज घाटाल पिछले मैच के हीरो और उनका साथ देने के लिए समीर. वीआईपी डाइज पर राहुल जोशी, मोहन पाटिल, नितेश दलवी, प्रजेश बारशी, कुमार केने, राहुल भुईर. पीछे की रो में योगेश, विकी, हमारी डिजिटल मीडिया, सब एक ही पिक्चर में इस वक्त आते हुए. खेल की शुरुआत हो चुकी है. शानू कुरैशी मैन अंपायर और स्क्वायर लेग अंपायर अरुण चोरगे. मैच की पहली गेंद विजय केने और दी विकेट. पहली गेंद इनफील्ड के ऊपर से पंच कर दिया है. गेंद जा रही है डीप कवर पर 4 रन के लिए. डीप कवर पॉइंट को क्लियर करते हुए स्क्वायर ऑफ दी विकेट खिला था. ये देखिए रूम दिया था बैट्समैन को, अपने आप को पोजीशन में लाया था और पंच कर दिया था. टिपिकल पावर प्ले शॉट, 4 रन. इस बार स्लॉप स्लिप करना चाहते थे. ये देखिए दबाव बढ़ाने के लिए अपील की गई थी. पूरी तरह से जानकारी थी गेंदबाज विजय केने को गेंद कहां पर लगी है. लेकिन शानू कुरैशी एक बहुत मशहूर और महान अंपायर है. उनके पास क्रिकेट का बहुत एक्सपीरियंस है. ओहो क्या गेंद की थी. किस्मत वाले रहे, बाल बाल बच गए और बैट्समैन मनोज घाटाल. गेंद डिक्लेयर जोन में चली गई. प्ले डाउन होने की काफी संभावना थी, हालांकि ब्लॉक होल में रखा था. बैंग ऑन टारगेट जिसे कहा जाता है, चैनल में गेंद की थी. बिल्कुल विकेटों को निशाना बनाने की कोशिश की थी विजय केने ने. सवाल पूछा और विकेटों के सामने पकड़े गए. आउट. पहला विकेट गिरता हुआ बैट्समैन समीर के रूप में एवई का. विकेट खेला है, कोई भी खिलाड़ी नहीं लॉन्ग ऑन पर.
गेंद जारी इस वक्त बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई 4 रन के लिए। पर चौका लगाते हुए बैट्समैन प्रतीक, टीम का स्कोर 9 पर जा चुका है। इस बार हवा में खेल दिया है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और कैच को क्लियर करते हुए दूसरे विकेट का पतन होता हुआ अब 9 पर। सुशांत आ चुके हैं और गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ भावेश, हालांकि भारी भक्कम शरीर के भावेश नजर आते हैं और बहुत लंबा रनअप भी है। इस बॉडी पोजीशन में आप लंबा रनअप लेते हैं, बहुत अच्छी बात है अपनी टीम के लिए। फिटनेस उनकी बहुत कड़क है। या गेम को स्पीड अप करना है, समय के मामले में कोऑपरेट करें। पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है मेन अंपायर शानू कुरैशी से। खेल की शुरुआत करनी है जय हिंद देवरुंग। आज सेमीफाइनल और फाइनल 2 एक्स्ट्रा मुकाबले रहेंगे। डाउन द विकेट खिला है, हो हेजिटेशन, बहुत काफी आगे निकल गए थे और गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर आउटफील्ड में 4 रन के लिए। स्कोर अब आगे बढ़ता हुआ तेजी से 13 पर। एक छोटे टोटल पर अच्छी शुरुआत हम देखते हुए हवा में खेल दिया है और इस बार बैट्समैन आउट। मनोज घाटाल की बड़ी विकेट हासिल करते हुए गेंदबाज भावेश। टॉप ऑर्डर के अब 3 बैट्समैन डगआउट में जा चुके हैं और कहीं ना कहीं मैच में अब पकड़ बना ली है देवरुंग के गेंदबाजों ने। 3 अच्छे बैट्समैन डगआउट में जा चुके हैं, अब मिडल ऑर्डर शुरू हो चुकी है। नए बैट्समैन संजय आ चुके हैं। बची हुई 16 गेंदें और जीतने के लिए यहां से 18 रनों की जरूरत है। 18 रन 16 गेंदें। यहां से अगर मैच देवरुंग टीम को अगर जीतना है तो फिर 2 से 3 विकेट लेने पड़ेंगे, दबाव बना सकती है। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। मनोज घाटाल ने आउट होने से पहले टीम के लिए 9 रनों का योगदान दिया है। 0 पर समीर आउट हुए थे, 4 पर प्रतीक, सुशांत और संजय। संजय अभी नंबर 5 पर आए, जबकि सुशांत ने कोई भी गेंद नहीं खेली है। भावेश की पहली गेंद पर बाउंड्री लगने के बाद उसके बाद वापसी की उन्होंने गेंदबाजी में। राइट आर्म ओवर द विकेट, शानू को क्रॉस करते हुए स्टेप में रनअप में चूकते हुए। दबाव गेंदबाज के ऊपर भी नजर आता हुआ, क्योंकि 16 गेंदों पर 18 रन डिपेंड करने उनको। एक बड़ा शॉट मैच की दिशा और दशा पूरी तरह से बदल देगा। 2 विकेट अगर गिर गई यहां से तो फिर दबाव एवाई के ऊपर बन जाएगा।
या 30 रनों का लक्ष्य और 13 रन बने, जो हमारा इस वक्त जैसा अभी क्लियर करते हुए हमारे एसकी की टेक्निकल टीम। 16 गेंदे 17 रन चाहिए। बीट हुए बैट्समैन गेंद चली गई विकेट कीपर के पास। दूसरे ओवर में अब कंजूस गेंदबाजी हम देखते हुए दबाव बनाने की कोशिश हो रही है। 15 गेंदे 17 रन। ओहो, अधूरे मन से शॉट खेलने की कोशिश की थी। खराब बल्लेबाजी होती हुई संजय की। छोटे टोटल पर इस वक्त फाइट करते हुए तारीफ करनी होंगी जय हिंद देवरुंग के गेंदबाजों की, खास करके भावेश ने जो दबाव बनाया है। विजय केने ने भी 2 विकेटें ली थी पहले ओवर में। लगातार तीसरी डॉट गेंद खेलते हुए यहां से प्रेशर को जो हैंडल करेगा उसकी जीत, ये तो निश्चित है। दबाव में अब आ चुके बैट्समैन संजय, जिस तरह से लगातार 3 डॉट गेंदे उन्होंने खेली है। भावेश और 2 विकेट जाते हुए संजय के लिए फुल टॉस गेंद। ओहो, लॉन्ग ऑन को इस वक्त क्लियर करते हुए खराब गेंद, उसका लाभ उठाते हुए बैट्समैन संजय। मैंने पहले ही कहा था कि एक बड़ा शॉट मैच की दिशा और दशा बदल देगा। दबाव जो बनाया था पहली 5 गेंदों पर, आखिरी गेंद फुल टॉस की लूजनर और बैट्समैन ने भेज दिया था उसको लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। और बच्ची भी अब 12 गेंदों पर जीतने के लिए केवल 11 रनों की जरूरत। स्ट्राइक सुशांत के पास है। 3 डॉट गेंदे खेलने के बाद दबाव कहीं ना कहीं संजय के ऊपर था, उसमें भावेश ने लूज गेंद डाली थी, फुल टॉस गेंद थी वो। 11 रन चाहिए जीतने के लिए। 19 रन हो चुके अभी भी। स्पिन गेंदबाज स्वत होती हुई गेंद कारपेट के सारे उठाया शॉर्ट मिड विकेट पर, 1 रन। तीसरा ओवर के लिए समीर को बुलाया अटैक पर। लेफ्ट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए वो बैट्समैन संजय के लिए। अब सिंगल डबल से काम बन सकता है, देखना है क्या करते बल्लेबाज, बड़े शॉट्स खेलते या फिर ओहो, आउट। देखना अब संजय आउट या फिर सुशांत। स्क्वायर लेग अंपायर इस वक्त बता रहे हैं आई थिंक संजय को इस वक्त आउट घोषित किया है स्क्वायर लेग अंपायर ने। यस, सही डिसीजन। दूध का दूध और पानी का पानी इस वक्त करते हुए इसकी की पूरी टेक्निकल टीम। नए बैट्समैन अब रोशन आ चुके हैं। मैच में अब ट्विस्ट कहानी अब निर्माण होती है भी। मैच में गर्मी एकाएक लौटती है भी। हालांकि इस ग्राउंड पे एक ओवर में 20-22 रन चेस हुए, हमने कई मरतबा देखे। और इसी ग्राउंड पर एक ओवर में 6-7 रन चेस नहीं हुए। हालांकि यस, विवेक इंटर पर जो नाइट टूर्नामेंट हुआ था इसी ग्राउंड पर, तब मैंने कई मरतबा देखा था कि एक ओवर में 6-7 रन चेस नहीं हुए थे। अब गेंदे बची इस वक्त 9 और रन चाहिए 10। अब इक्वेशन थोड़ा मुश्किल नजर आता हुआ
फिर से हवा में खेल दिया है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रही है और बैट्समैन आउट। और एक विकेट हासिल करते हुए गेंदबाज समीर। विकेट नंबर 5 का पतन होता हुआ। इस ओवर में 2 विकेटें गिरी है। आधी टीम डगआउट में पानी पीती हुई एवई की। नंबर 7 पर ऋतिक आ चुके हैं। ये मैच आखिरी गेंद तक जा सकता है। सुशांत अभी भी क्रीज पर मौजूद है, जो नंबर 4 पर आए थे बल्लेबाजी करने के लिए। वो जो भावेश के आखिरी ओवर में जो आखिरी गेंद पर जो सिक्सर लगा है, वो बहुत कुछ टर्निंग पॉइंट साबित हो सकता है। बैकफुट पर जाकर पंच कर दिया, इनफील्ड के ऊपर से गेंद जारी है, बैकवर्ड ऑफ द पॉइंट, डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। सिंगल के साथ ऋतिक का खाता खुलता हुआ। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। अब बची भी 7 गेंदे और रन चाहिए 9। 7-9 का इक्वेशन आता हुआ। ओहो, कॉट एंड बोल्ड। इस ओवर में विकेट नंबर 3 गिरता हुआ। ये 6ठा विकेट होता हुआ एवई टीम का पूरी तरह से बैकफुट पर जाती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद चेसिंग करती हुई आई गावदेवी स्पोर्ट्स एवई जय हिंद देवरूम के सामने। अब यहां से जय हिंद देवरुंग मैच छोड़ने के लिए बिल्कुल तैयार नहीं। नंबर 8 पर करण, लेकिन सामना कर रहे ऋतिक। आखिरी ओवर के लिए संकट मोर्चक करण। रुका हुआ स्कोर 21 रन 6 विकेटों के नुकसान पर। 6 गेंदे 9 रन। कुछ भी हो सकता है मैच में। अब गर्मी आती हुई समय के मामले में कोऑपरेट करे। हर गुजरती गेंद अब मैच का पिक्चर बदल देगी। 2 पहली अगर अच्छी गेंदें निकल गई तो फिर मैच में मजबूत पकड़ बनी रहेंगी देवरुंग टीम की। और एक बड़ा शॉट अगर लगता है तो फिर मैच में वापस आ सकती है आई गावदेवी स्पोर्ट ये भाई। कुछ भी हो सकता है, टेनिस क्रिकेट है। ये देखिए दूसरी वार्निंग दी जा रही है अब शानू सर की तरफ से। करण मुड़ते हुए, शरद मुड़ते हुए करण के लिए। ओहो, कोशिश बढ़िया थी, दूसरे की कोशिश हो रही है। गलत एंड पर थ्रो और 2 रन पूरे करते हुए। बॉलिंग एंड पर अगर थ्रो करते तो यकीनन 1 रन बच जाता और विकेट भी मिल जाती, लेकिन क्रिकेट में आगर मगर के लिए कोई भी जगह नहीं है। 5 गेंदे 7 रन, कुछ भी हो सकता है। क्या खेल हो रहा है अब एवई और देवरुंग के बीच में। और 2 विकेट चले गए थे। लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश की थी, एलिवेशन नहीं बना था, बढ़िया फील्डिंग थी वहां पर विजय किने की। मिस फील्ड हुई थी। देखिए थ्रो उनका जो था वो दूसरे एंड पर चला गया था। हालांकि बॉलिंग एंड पर थ्रो आता तो फिर यकीनन खतरा हो सकता था एवई टीम के लिए। फिर से अच्छी गेंद गैप में खेला है, खिलाड़ी मौजूद है डीप कवर पर। फिर से दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए। क्या क्रिकेट हो रहा है, लगातार डबल डबल में डीलिंग हो रही है। अब गेंदे बची 4 और रन चाहिए 5।
4 गेंदे जीतने के लिए 5 रन। चेसिंग कंपलसरी, इस बात को ध्यान में रखना है। 4 गेंदे 5 रन, कुछ भी हो सकता है। हल्के तो से खेला पहले बाउंस पर, उठा गेंद को, लेकिन फिर से लेजी थ्रो। दबाव अब हर खिलाड़ी के ऊपर है, दबाव बैट्समैन के ऊपर, दबाव गेंदबाज के ऊपर, दबाव जय हिंद देवरुंग के हर एक आउटफील्ड के खिलाड़ी के ऊपर अब नजर आता हुआ। 3 गेंदे 4 रन। शरद राइट आर्म ओढ़ दे विकेट जाते हुए। ओहो, उठाने की कोशिश, सवाल पूछा, लेकिन अंपायर सहमत नहीं। गेंदे बची अब 2 और रन चाहिए 4। क्लियर स्ट्रिक टीम अब नजर आते भी, फाइटिंग करती हुई देवरुंग की टीम। छोटे टोटल पर किस तरह से फाइट करनी चाहिए ये बताते हुए शरद ड्राइव कर दिया, मिसफील्ड, बैकअप होता हुआ, फिर से वही गलती, दूसरे एंड पर थ्रो और 2 रन आसानी से पूरे होते हुए। 1 गेंद और जीतने के लिए 2 रन की जरूरत। अब जो इस वक्त लाइव देख रहे हैं उनकी भी संख्या बढ़ती हुई, क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला हो चुका है। 1 गेंद जीतने के लिए 2 रन की जरूरत। ये देखिए लगभग 1 2 3 4 5 6 7 खिलाड़ी गेंदबाज को समझाने के लिए आ चुके हैं। भावेश के आखिरी गेंद पर लगने वाला सिक्सर और विजय केने के जो थ्रो गए दूसरे एंड पर वो थ्रो, और साथ ही साथ जो मिसफील्ड हुई थी और जो 4 रन बने थे, ये सब कुछ अब मैच में रंग लाते हुए। कब कौन सी गलती भारी पड़ती ये अब बताते हुए। 1 मिस्टेक इस गेम ओवर। सामने खेला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, कोई बात थ्रो। ओहो, आखिरी गेंद पर बैट्समैन रन आउट और इस मैच को जीत लिया है। जय हिंद देवरुंग टीम ने अनेक अनेक अभिनंदन, मैनी कॉन्ग्रेचुलेशन देवरुंग एंड हार्ड लक टफ लक गावदेवी स्पोर्ट्स एवाई। योगेश 11 हमने ए और बी की पूरी मेहनत रंग लाती हुई। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, कम टोटल बना था।